नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या बैठकीमध्ये आपण माझा सुजय नावाचा एक मित्र आहे आणि त्याचं त्याच्या गावामध्ये तिठ्यावरती दुकान आहे किराणा मालाचं. तर एके दिवशी मी त्याच्या दुकानावरती त्याला भेटण्यासाठी म्हणून गेलो होतो. तर तेव्हा त्याने माझ्या चॅनल संदर्भामध्ये तो माझ्याशी बोलायला लागला, की तुझे कथा मी ऐकतो, फार छान असतात." असं आमचं बोलणं झालं. त्यानंतर मी त्याला विचारलं होतं, "तुझ्याकडे एखादा असा अनुभव आहे का, जो मला चॅनलवरती सांगता येईल लोकांना म्हणून?" तर तो म्हणाला, की "नाही, माझ्या एक 25-26 वर्षाच्या आयुष्यामध्ये मला काही भूतापेतांचे कधी अनुभव आले नाहीत. परंतु माझ्या बायकोला मात्र 2-3 वेळा असे भूतांचे अनुभव आले. ते मी तुला सांगू शकतो." आणि त्याने नंतर मला ते सांगितलेले अनुभव जे 3 आहेत त्याच्या बायकोचे, तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, एके दिवशी सुजय आणि त्याचे 3 मित्र आणि त्यांच्या बायका हे सर्वजण एका बीच रिसॉर्टवरती एक रात्री स्टे करण्यासाठी म्हणून गेले, राहण्यासाठी म्हणून गेले होते. आणि तिथे गेल्यानंतर तो होमस्टे कसा होता, होमस्टेच्या समोर पूर्ण समुद्रकिनारा होता. तर संध्याकाळी तिकडे 4 वाजता पोहोचले आणि रात्र त्यांना तिकडे काढायची होती. आणि सगळेजण त्या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेतला. रात्री 8:00-8:30 वाजता मग याने चहा, कॉफी वगैरे घेतली आणि त्या समुद्र किनाऱ्यावरती याने शेकोटी केली, लाकडं वगैरे रचून आणि त्या शेकोटीला यांच्या 4ही बायका म्हणजे सुजयची बायको आणि त्याच्या मित्रांच्या 3 बायका तिथे शेकोटीला बसल्या आहेत. शेकोटीचा आनंद घेतात आणि गप्पा-गोष्टी चालल्या आहेत आणि त्या शेकोटीपासून एक 15-20 फूट अंतरावरती सुजय आणि त्याचे 3 मित्र आहेत ना, त्यांनी चटई वगैरे टाकून त्या बीचवरती ते पत्त्याने खेळत होते. एक चार्जिंगचा तो लॅम्प असतो ना, तो लावलेला आणि ते सगळेजण पत्त्याने खेळतायत. आणि ह्या 4ही बायका, सुजयची बायको हे सगळे गप्पा-गोष्टी करतायत. मित्रांनो, अ, 11च्या दरम्यान नंतर रात्री तो बीचचा जो हे होमस्टे असतो, तिथला तो मालक असतो ना, त्यांना येऊन सांगतो, की 11 वाजले, तुम्ही आता एक 15-20 मिनिटामध्ये जेवण करून घ्या, कारण नाहीतर मग 12 वाजता किचन बंद होणार. ते म्हणतात, "हो, 11:30 पर्यंत आम्ही जेवायला येतो." असं ते सांगतात आणि तो मालक निघून जातो. आणि हे म्हणतात, की अर्ध्या तासामध्ये जाऊन जेवूया म्हणून. आणि ह्यांच्या गप्पा-गोष्टी चालल्यात. आता ते तिकडे पत्त्याने खेळतात, ह्या इकडे चौघी जणी त्या शेकोटीचा आनंद घेतायत. 11:15, 11:20 झाले असतील आणि मित्रांनो एक अशी घटना घडते, की सुजयची बायको जेव्हा त्या चौघांकडे बघते ना, तेव्हा ती त्या चौघांकडे बघितल्यानंतर एकदम अशी कासावीस होते किंवा अशी अग्रेसिव्ह होते आणि तिचा चेहरा, तिचा हावभाव सगळं बदलायला लागतं. ती थोडीशी अपसेट व्हायला लागते आणि तिचं वागणं बदलतं. ते तर बाकीच्या त्या बायका त्यांच्या मित्रांच्या ते सांगतात, की "अगं सोनाली काय झालं? असं काय करतेस? तुला बरं वाटत नाहीये का? तू एकदम कासावीस झाल्यासारखी कशी वाटते?" ते डोळे वगैरे असे ते फिरवायला लागले. आणि म्हणतात, "तुला काय बरं वाटत नाहीये का? बरं वाटत नाही का?" ती म्हणते, "काही नाही, काही नाही." आता ते म्हणतात, की "चल गप्पा गाण्यांच्या भेंड्या वगैरे खेळूया." पुन्हा एक 10-15 मिनिटात पुन्हा एकदा ती अग्रेसिव्ह होते. त्यांच्याकडे बघून, सुजयकडे बघून अग्रेसिव्ह होते. पुन्हा ती चल-बिचल व्हायला लागते. पुन्हा त्याच्या मित्रांच्या बायका त्या तिला विचारतात, "अगं तुला बरं वाटत नाही का? डॉक्टरकडे जायचंय का?" तर ती म्हणते, "डॉक्टरकडे काय नको." तर मला एक विचित्र असा प्रकार त्या चौघांच्या बाबतीमध्ये घडताना दिसतोय. ती म्हणते, "काय होतं तुला?" तर ती सांगते, की जो सुजय बसलाय ना तिकडे आणि ते पत्त्याने खेळतायत ना, सुजयच्या बरोबर मागच्या बाजूला कोणतरी एक म्हातारी बसली आहे. जी सुरकुतलेला तिचा चेहरा, पांढरे शुभ्र केस, पांढरं तिने नऊवारी साडी नेसली आहे, पांढरा ब्लाउज घातलाय आणि ती त्याच्या पाठीमागे सुजयच्या बसली आहे आणि तिच्या हातामध्ये एक दांडा आहे. तो दांडा ती सुजयच्या डोक्यावरती हळू मारते. म्हणजे असं मस्करीमध्ये आपण जसं दांडा मारतो ना एखाद्याच्या डोक्यावरती असा लावतो, तसं ती हळू त्या डोक्यावरती असा तो दांडा मारते, असं ती त्यांना सांगायला लागली. आता ही चौघी जण आता त्या चौघांकडे बघतात. तर हे पत्ते खेळत असतात. आता ह्या बायका तिला सोनालीला सांगतात, "अगं कोण नाहीये तिथे, तिथे चौघेजण पत्ते खेळतात आणि तुला असं काय दिसतंय? तुला काहीतरी भास होतोय. चल तू तिकडे लक्ष देऊ नकोस. चल आपण गाण्यांच्या भेंड्या खेळूया." आणि ह्या परत पुन्हा एकदा गाण्यांच्या भेंड्या खेळायला लागतात. आणि मित्रांनो, परत ती जेव्हा ह्याच्याकडे बघते सुजयकडे ना, तेव्हा सेम तिला चित्र दिसते. ती म्हातारी बाई तिच्या मागे बसली आहे सुजयच्या. हातात तिच्या दांडा आहे आणि ती हळू त्या सुजयच्या डोक्यावरती मारते. आता ही पुन्हा एकदा कासावीस होते आणि जोरजोरात मात्र आता सुजयला हाका मारून लागते, "सुजय, सुजय बाजूला हो, तू धावत इकडे या. तुम्ही सगळेजण इकडे या. तुझ्या पाठीमागे म्हातारी बसली आणि ती तुझ्या अंगावरती डोक्यावरती दांडा मारते." आता हे चौघेजण एकमेकांकडे बघतात, आजूबाजूला बघतात, हिच्याकडे बघतात. बघतात तर कोणीच नसतं त्यांच्या पाठीमागे.
तर सुजयला थोडासा संशय येतो. तो उठतो आणि सोनालीकडे येतो. तर ही थोडीशी कासावीस झालेली असते. हिचा श्वासोच्छवास वाढलेला असतो. डोळे लाल-भडक झालेले असतात आणि डोळे ती गर अशी फिरवत असते आणि हा तिचा सगळा प्रकार बघून ना सुजय देखील तिला विचारतो, "अगं सोनाली झालं काय तुला? तुला बरं वाटत नाहीये का? किंवा तुला काय त्रास होतोय का? डॉक्टरकडे जायचंय का आपण आता?" तर ती म्हणते, "नाही डॉक्टरकडे वगैरे काही नाही, पण तुझ्या पाठीमागे ती म्हातारी बसली आणि तुझ्या डोक्यावरती दांडा मारत होती. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं." आता हे सगळेजण अवाक होतात, की हे काय प्रकार आहे? आता त्या बाकीच्या 3 बायकांना हा प्रकार दिसत नसतो. ह्या चौघांना दिसत नसतो आणि हिलाच फक्त दिसत असतो. त्यानंतर मग तिला घेऊन ते सगळे म्हणजे जेवतात होमस्टेवरती. दुसऱ्या दिवशी मग हे दुपारी सगळेजण घरी निघून येतात. आता सुजयच्या मनामध्ये मात्र ह्या गोष्टी सगळ्या राहून जातात, की काल काय प्रकार घडला? ही अचानक असं कसं सांगायला लागली, की तुझ्या पाठी म्हातारी बसली ती तुझ्या डोक्यात दांडा मारत होती म्हणून. आता सुजय थोडासा अपसेट झाला, की त्याला वाटतं, की हिला थोडा मानसिक त्रास तर नाहीये ना किंवा मानसिक त्रास तर होत नाहीये ना, असं ही अचानकपणे बडबडायला लागली, असं दिसतंय म्हणून सांगायला लागली. तर असे मित्रांनो नंतर एक 10-15 दिवस गेले आणि ती नंतर नॉर्मल झाली. एके दिवशी मित्रांनो त्यांच्या जो तालुक्याचा बाजार होता आणि त्या बाजाराला सुजयला आणि त्याच्या बायकोला जायचं. आता ह्याचा किराणा स्टोअर असल्यामुळे संध्याकाळी 7:30-7 वाजेपर्यंत याच्या त्या तिट्यावरती असणाऱ्या त्या दुकानामध्ये गर्दी असायची गिराईकांची. त्यामुळे तो म्हणतो, की 7:00-7:30 आपण नंतर मग बाजाराला जाऊया आणि काय घरात लागणाऱ्या वस्तू आहेत ते घेऊन येऊया म्हणून. आता 7 वाजता सुजय त्याच्या घरी असणाऱ्या बायकोला फोन लावतो आणि सांगतो, की "मी आता दुकान बंद करून येतोय, तेव्हा आपण बाजाराला जाऊया." आता त्यांच्या घरापासून एक 4-5 किलोमीटर अंतरावरती ती बाजारपेठ होती. तर हा म्हणतो, की "तू तयारी करून राहा, मी आल्यानंतर मग आपण लगेच जायला निघूया." तर आता हा घरी येतो. एक पावणे 7:00-7:00च्या दरम्यान घरी येतो आणि तिला सांगतो, की "चल आता आपण बाजाराला जाऊया." आता मित्रांनो काय होतं, त्याच दिवशी ना, आता जे सुजयचं घर असतं ना, ते तिच्या रस्त्यापासून थोडंसं उंचावरती असतं आणि मध्ये रस्ता असतो आणि पलीकडे एक स्मशानभूमी असते. त्या रस्त्यापासून एक 200 फुटावरती स्मशानभूमी असते आणि ती स्मशानभूमी ना, तिचा जो स्टँड, तिचे जे शेड आहे ना, ती सुजयच्या घराकडनं तिच्या अंगणात जर उभं राहिलं तर सरळ दिसायचं. ती शेड वगैरे दिसायचं आणि सुजयच्या घराच्या आजूबाजूला 1-2 घरं होती, परंतु थोडी लांब-लांब होती आणि त्याच दिवशी त्यांच्या बाजूच्या वाडीमध्ये एका बाईचा मृत्यू झाला होता आणि तिला त्या स्मशानभूमीमध्ये दहन केलं होतं. आता तिथे पेटणारा तो अग्नी तिला ते अग्निसंस्कार केले होते आणि आग मोठमोठ्या ज्वाळा त्या स्मशानभूमीमध्ये पेटत होत्या आणि घराकडून सोनाली हे सगळं पाहत होती. आता आपली टू व्हीलर घेऊन सुजय घरी पोहोचला. थोडंसं उंचावरती त्याचं घर आहे. तो घरी पोहोचला आणि त्याने देखील पाहिलं तर स्मशानभूमीमध्ये आग पेटते जोरजोरात. तो विचारतो, की "कोण मयत झालंय का?" तर सोनाली म्हणते, "हो, कोणतरी बाजूच्या वाडीमध्ये कोणतरी मयत झालंय आणि आत्ताच 15-20 मिनिटापूर्वी सगळी आग वगैरे लावून सगळे लोक घरी निघून गेलेत" म्हणून. तर आता त्यांना ती सवय होती समोर स्मशानभूमी असल्यामुळे. तर भीती काय अशी त्यांना वाटत नव्हती. तर सोनाली म्हणते, की "चला आपण जाऊया." मग चहा वगैरे घेतल्यानंतर मग सोनाली आणि सुजय टू व्हीलरने यायला निघतात. आता त्या घराकडनं ते उताराने खाली येतात मेन रस्त्याला आणि आता ती स्मशानभूमी समोरच त्यांना दिसत असते आणि ही पाठीमागे बसलेली टू व्हीलरने हे दोघेही पुढे जातात. पुढे जातायत ना मित्रांनो, तर सोनालीला पाठी बसलेल्या सोनालीची नजर त्या स्मशानभूमीकडे जाते आणि त्या स्मशानभूमीकडनं एक कोणतरी बाई धावत, धावत, धावत त्यांच्या गाडीच्या समोर अशी येण्यासाठी म्हणून धावते असं तिला दिसतं. तर ही तिने हात ठेवलेला असतो सुजयच्या खांद्यावरती. ती हात अशी जोरात दाबते आणि सांगते, "सुजय थांब, थांब, गाडी थांबव." सुजय गाडी थोडी स्लो करतो. म्हणतो, "काय झालं?" तर "काही नाही, जरा गाडी थांबव." तर तो म्हणतो, "अगं काय झालं ते तरी सांग." तर ती म्हणते, "नाही, त्या स्मशानभूमीकडे ते प्रेत जळते ना, तिथनं कोणतरी एक बाई धावत, धावत ती बघ समोर आहे ते आमच्या रस्त्यावरती येते. ती आता आमच्या गाडीसमोर येणार आहे." तर सुजय थांबतो आणि तो गाडीचा थोडा बॅलन्स इकडे-तिकडे करून बघतो तर कोणी नसतं. आता मात्र त्या उजव्या साइडला त्या स्मशानभूमीमधनं मोठमोठे ज्वाळा त्या ज्या माणसावरती त्या बाईवरती जे अग्नी दिलेला असतो त्याच्या ज्या ज्वाळा पेटत असतात आणि हे दोघे जण त्या स्मशानभूमीमध्ये बघतात तर ते प्रेत जळतंय आणि आता मात्र सोनाली सांगते, की "सुजय ती बघ समोर बाई आता तिथून पुढे येणार आहे, आमच्या पुढे येणार आहे."
सुजय थांबून सगळ्या गोष्टी बघतो. तर कोणीच त्याला दिसत नसतं. अगं तो म्हणतो, की "तुला भास होतोय गं सोनाली, असं काय करतेस तू? तुला काहीतरी त्रास आहे. आपण उद्या डॉक्टरकडे जाऊ." तो म्हणतो, "डॉक्टरकडे मला न्यायची गरज नाही. ती बघ ती बाई आता थांबली आहे. जशी आपण पुढे जाऊ ना, तशी ती पुढे येणार आहे." आता सुजय म्हणतो, "तू काय घाबरू नकोस. तू पाठी बस व्यवस्थित. आपण चल बाजाराला लावूया." तो पुन्हा एकदा गाडीचा स्टार्टर मारतो आणि एक 20-25 फूट पुढे येतो. जसा 20-25 फूट पुढे येतो ना गाडी घेऊन, तशी ती बाई धावत, धावत, धावत ती आता समोर येते आणि आता ती आदळणार त्या गाडीला. तितक्यात सोनाली जोरजोरात ओरडायला लागते, "सुजय थांब, सुजय थांब! ती बाई आपल्या गाडीला आदळणार, आपल्या गाडीला आदळणार." आणि सुजय जोरात एकदा ब्रेक लावतो आणि गाडी जागच्या जागी थांबते. आणि ती मित्रांनो बाई ना अक्षरशः त्याच्या गाडीच्या समोर अशी उभी राहते आणि जोरजोरात हसत असते. जोरजोरात हसत असते. अकरा-विकरा तिचं रूप पाहून सोनाली आता पुन्हा एकदा कासावीस होते आणि ती जोरजोरात रडायला लागते. "सुजय, ती बघ ती बाई आपल्या गाडीसमोर उभी आहे. ती गाडीसमोर उभी आहे. ती आपल्याला जायला नाही देणार. चल आपण घरी जाऊया. चल घरी जाऊया." सुजय आता पुन्हा एकदा समोर निरखून पाहतो. कोणीच नसतं मित्रांनो. आता हा सगळा प्रकार फक्त तिलाच दिसत असतो. तर सुजय म्हणतो, "अगं कोण नाहीये गं सोनाली, तुला काय होतं मला काय समजत नाहीये." तर सोनाली म्हणते, की "चल आपण बाजाराला नको जाऊया, आपण घरी जाऊया, घरी जाऊया." आणि ती बाई अक्षरशः त्या गाडीसमोर उभी होती आणि ते सोनालीला सगळं दिसतंय मित्रांनो. आणि नंतर काही वेळानं काय होतं, आता सुजय म्हणतो, की "ठीक आहे, चल आपण घरी जाऊया. तुला बरं वाटत नसेल तर आपण घरी जाऊया, बाजाराला आपण उद्या जाऊया." तो गाडी त्याने मागे वळवली त्या रस्त्यावरनं आणि तो घरी यायला निघाला आणि सोनालीने जेव्हा मागे वळून पाहिलं ना, तर ती बाई पुन्हा एकदा जोरजोरात अशी हसायला लागली आणि हसत-हसत ती धावत-धावत पुन्हा रस्त्याच्या पलीकडे गेली आणि त्या डोंगरमय अशा भागामध्ये ती सरळ अशी वरती निघून गेली आणि तिथून जोरदार त्या जंगलामध्ये जाऊन सुद्धा ती जोरजोरात हसत होती मित्रांनो. आता हे सगळं सोनालीला ऐकायला येतंय, परंतु सुजयला मात्र ह्या काहीच गोष्टी दिसत नव्हत्या. त्याला काही ऐकायला येत नव्हतं. तो आता हैराण होतोय, हिलाच असं काय दिसतंय? मला ज्या गोष्टी दिसत नाही, परंतु ही सांगते, मग असं दिसतं मला, तसं दिसतं म्हणून. आता ते घरी येतात. आता हा सांगतो, "सोनाली आपण उद्या डॉक्टरकडे जाऊया. तुझी मनस्थिती मला थोडीफार ठीक वाटत नाहीये. आपण डॉक्टरला जाऊ, दाखवू आणि नंतर मग एक 15-20 दिवस तू थोडीशी नॉर्मल झालीस, की मग घराच्या बाहेर पड. तोपर्यंत आपण घराच्या बाहेर पडूया नको. तू पडू नकोस म्हणून." आणि मित्रांनो, ते खरोखरच डॉक्टरकडे जातात दुसऱ्या दिवशी. डॉक्टर सांगतो, की हिच्या सगळ्या गोष्टी ज्या चेकिंग केल्या आपण, ब्लड प्रेशर केलं, शुगर केला किंवा बाकीचे रिपोर्ट केले, ते सगळे नॉर्मल आहेत. हिचं फक्त डोक्यावरती मानसिक ताण आहे, असं तो डॉक्टर यांना सांगतो, की आणि तो थोड्याशा आरामाच्या गोळ्या वगैरे तिला लिहून देतो. आणि मित्रांनो, 1 महिना मात्र याच्यामध्ये बरा निघून जातो. आणि एके दिवशी आता ती पूर्णपणे स्टेबल झाली होती आणि एके दिवशी सोनालीच्या भावाचा जो मुलगा असतो 5 वर्षाचा त्याचा बर्थडे असतो. तिथून त्यांच्या घरापासून एक 6-7 किलोमीटर अंतरावरती तिचं घर असतं आणि भावाने सांगितलेलं असतं, की "तू आणि भावोजी रात्री अ, मुलाच्या बर्थडेसाठी या म्हणून." तर हे सांगतात, की "हो, येतो" म्हणून. पण सुजय सांगतो, की "माझं किराणा मालाचं दुकान आहे. मी जेव्हा बंद करणार त्यानंतर मी मग सोनालीला घेऊन येणार आहे. तेव्हा तुम्ही केक वगैरे कापून घ्या. आम्ही नंतर येतो" म्हणून 1 9:30 पर्यंत. तर मित्रांनो, याने जायचं ठरवलेलं असतं. दिवसभर आता गिराईकं फार असतात सुजयच्या त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये आणि 7:30 पावणे 8च्या दरम्यान हे सुजय घरी पोहोचतो आणि सोनाली तयारी वगैरे करते, चहा-पाणी होतं आणि 9च्या दरम्यान हे दोघेही जायला निघतात आणि काही वेळातच एक 20-25 मिनिटामध्ये ते त्या घरी पोहोचतात. त्याच्या भावाच्या म्हणजे सुजयच्या मेव्हण्याच्या घरी पोहोचतात. तोपर्यंत केक वगैरे कापून झालेला असतो. नंतर गिफ्ट आलेलं ते आणलेलं ते त्या मुलाला सगळं देतात आणि गप्पा-गोष्टी चालतात. रात्री 11, 11:30 वाजतात आणि सुजयचे जे सासरे असतात ते सांगतात, की "सुजय, सोनाली 12 वाजेपर्यंत तुम्ही थांबू नका. तुम्ही आता जेवून वगैरे तुम्ही आता जायला निघा. 11:30 वाजत आले, की 25-20 मिनिटामध्ये तुम्ही पोहोचाल म्हणून. 12च्या ठोक्याला जाणं बरं नाही एवढ्या रात्री. तर तुम्ही जायला निघा" म्हणून. तर सुजय म्हणतो, "ठीक आहे." सगळा तो बर्थडेचा कार्यक्रम पूर्ण पार पडतो. यांचं जेवण होतं आणि मग सुजय आणि सोनाली आपल्या टू व्हीलरने पुन्हा एकदा आपल्या घरी यायला निघतात. आता सोनाली साडी नेसल्यामुळे तिने एका साइडला पाय करून ती बसलेली असते आणि हे घराकडे यायला निघतात. आता 11:45 वाजलेले असतात. थंडीचे ते दिवस असतात. हे एका साइडला पाय करून बसले. सुजय गाडी चालवतोय टू व्हीलर आणि त्यांच्या गावच्या वेशीवरती अ, हे दोघे जण येतात
आता गावच्या वेशीवरती ही आल्यानंतर हिने जो हात ठेवलेला असतो ना सुजयच्या खांद्यावरती म्हणजे पकडण्यासाठी म्हणून, तो थोडासा असा थरथरल्यासारखा सुजयला वाटतो आणि सुजय तिचा हात असा हातावरती ठेवून आपला हात तिच्या हातावरती ठेवतो आणि तर बघतो ती ही थोडीफार कापत असते आणि आता हा म्हणतो, की "काय झालं गं? तुला असं तू कापतेस कशाला? हातापायांना कंप कसा काय सुटलाय?" म्हणते, "नाही मला भीती वाटते. ही जी सीमा आहे ना, त्या सीमेवरती आल्यानंतर मला थोडंसं असं अंगामध्ये शहारे आल्यासारखे झाले आणि मला कंप सुटला शरीराला म्हणून." तर तो म्हणतो, "काय घाबरू नकोस. आता 1-2 किलोमीटर अंतरावरती आपलं घर आहे म्हणून. तू समोर बघ. तू आजूबाजूला कुठे बघू नकोस." आणि मित्रांनो हे चालले. जसे त्या सीमेवरती हे आल्यानंतर मित्रांनो ती जी सोनाली आहे ती अशी जरा हलल्यासारखी होते. तर सुजय सांगतो, "अगं हलू नकोस, गाडी स्लिप होईल. आम्ही दोघेही पडू रस्त्यावरती." तर म्हणते, "नाही सुजय, माझ्या मागे कोणतरी म्हातारा माणूस ना एक धावत-धावत येतोय." सुजय म्हणतो, "म्हातारा माणूस?" तो मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं. "अगं म्हातारा माणूस कसा येईल? आपण तर गाडीने चाललो आहोत आणि म्हातारा माणूस येईल कसा एवढ्या स्पीडमध्ये?" तर म्हणतो, "नाही, तो बघ म्हातारा माणूस आमच्या मागे एक 10 फुटावरती धावतोय आपल्या गाडीच्या मागे." सुजय आता त्या बरोबर सीमेवरती गाडी थांबवतो गावच्या मागे बघतो तर कोणीही नसतं. आजूबाजूने गाडी पण ये-जा करत नसते. आता सुजय देखील घाबरतो, की काय प्रकार आहे हा? हे प्रत्येक वेळी हिलाच काहीतरी दिसतंय आणि आता ह्या गावच्या वेशीवर आल्यानंतर ही सांगते म्हातारा माणूस एक आमच्या पाठून धावतोय म्हणून. सुजय आता पुन्हा एकदा गाडी चालू करतो मित्रांनो आणि पुढे जात असताना तो म्हातारा ना एवढा आता ती सोनालीच्या जवळ पोहोचतो ना, गाडी एक 30-40 च्या स्पीडला आहे आणि तो म्हातारा धावत दांडा टेकत असा सुजयच्या बायकोच्या सोनालीच्या एकदम जवळ येतो. आता ती अंग असं असं चोरत असते आणि असं म्हणजे आपल्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. एवढा तो म्हातारा तिला असा म्हणजे हात लावेपर्यंत टच करण्यापर्यंत एवढा जवळ आलेला असतो. आता मात्र सुजय ओरडतो तिच्यावरती, "अगं तुला झालंय काय? गाडी हलते, गाडी पुढे आपण दोघेही गाडीवरनं पडू." आता तो मागे वळून पाहतो ना, तर तो म्हातारा नसतो. आता ही मात्र खूप अग्रेसिव्ह झालेली असते. ही खूप कापायला लागली असते आणि तो म्हणतो, की "सुजय नाही, हा म्हातारा माणूस आहे. तो मला आता हात लावण्यापर्यंत एवढा जवळ आला होता गाडीने." सुजय आता काही पुन्हा एकदा पाठीमागे बघतो, कोणीही नसतं. मित्रांनो, तो थोडा गाडीचा स्पीड वाढवतो आणि 50च्या स्पीडने तो पुढे निघतो. तर तो म्हातारा त्या सोनालीला दिसतो, की तो धावतोय त्यांच्या मागनं. आणि जशी मित्रांनो त्या गावाची सीमा संपते ना, तसा तो म्हातारा माणूस तिथे जागच्या जागी थांबतो. हे पुढे निघून जातात. आता मात्र नजर सोनालीची मागे असते त्या म्हाताऱ्याकडे. म्हातारा माणूस तिथे थांबलेला असतो, असा दांडा टेकून आणि ही खूप घाबरलेली असते. हे दोघेही घरी येतात. ही घाबरलेली असतात. आता तिच्या ज्या गोळ्या आणलेल्या असतात ना, त्या तिला देतात. सुजय देतो आणि तिला सांगतो, की "तू रिलॅक्स हो. काही नाहीये असं. तुझे सगळे हे मनाचे खेळ आहेत. भुताटकी वगैरे काही नाहीये. तुला हे मनामध्ये सगळ्या इमेज तयार होतात आणि ते तुला दिसायला लागतात." तर ती म्हणते, "नाही सुजय, मला जे दिसतं ना, ते मी तुला सांगतो. तुला का दिसत नाही मला माहीत नाही." आता रात्रभर सुजय मात्र विचार करत असतो, की 3 घटना अशा घडल्या. बीचवरती त्या रिसॉर्टच्या समोर एक घटना घडली. दुसरी घटना घडली त्या स्मशानभूमीच्या समोर आणि आज घडली या वेशीवरती. सोनाली एवढं खोटं बोलत नसणार. काहीतरी ह्याच्यामध्ये तथ्य असं त्याला आता वाटायला लागतं आणि दुसऱ्या दिवशी सुजयचे जे मामा असतात ना, ते शेजारच्या गावामध्ये राहायला असतात. तर सुजय त्यांना सकाळी दुसऱ्या दिवशी फोन करतो आणि मामा म्हणतो, "मी तुम्हाला दुपारी भेटायला येतोय. तर तुम्ही दुपारी आहात ना घरी?" तर म्हणतो, "हो." तो म्हणतो, "एवढं काय झालंय?" तर "नाही, तुमच्याशी थोड्या काही गोष्टी बोलायच्या आहेत म्हणून." तर दुपारी मित्रांनो जेवणाच्या वेळेत तो जेव्हा दुकान बंद करतो ना, तेव्हा दुकान बंद करून तो मामांकडे जातो आणि मामांना ह्या सगळ्या गोष्टी सांगतो, की असं-असं सोनालीच्या बाबतीमध्ये सातत्याने घडतंय. 2-3 वेळा असं झालंय म्हणून. पण मला काही या गोष्टी दिसत नाहीये. तर त्याचे मामा थोडेसे वयस्कर असतात, अनुभवी असतात. तर तो म्हणतो, की तिला ज्या गोष्टी दिसतायत ना, त्या खऱ्या आहेत मात्र. ही भूत-खेतं जी दिसणं, हे वाईट शक्ती दिसणं ना, हे काळ, गण, रास ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. प्रत्येक माणसाला भूत-खेतं दिसतात असा प्रकार नाही. परंतु एखाद्या माणसाला त्या ह्या सगळ्या निगेटिव्ह शक्ती असतात किंवा वाईट शक्ती असतात त्या मात्र दिसतात. आणि एक गोष्ट खास करून त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती जर पायाळू असेल, म्हणजे पायाळू तिचा जन्म झालेला असेल आणि पायाळू व्यक्ती असेल ना, त्या व्यक्तीला मात्र ह्या अशा वाईट शक्ती किंवा भूतखेतं मात्र स्पष्ट डोळ्याने दिसतात. तर ते मामा त्या सुजयला सांगतात. तो म्हणतो, "आधी पहिली चौकशी कर तू तुझ्या सासू-सासऱ्यांकडे तुझी बायको पायाळू आहे का?" तो तिथूनच सुजय आपल्या सासऱ्यांना फोन लावतो आणि म्हणतो, की "सासरेबुवा तुमची मुलगी ही पायाळू आहे का?" तर ते सासरे म्हणतात, की "काय झालं?"
ते काय झालं ते नंतर सांगतो. "ती पायाळू आहे का ते सांगा." तर तो म्हणतो, "हो, ती पायाळू आहे" म्हणून. तर म्हणतो, की "ठीक आहे, मी 2 दिवसांनी तुमच्याशी बाकीच्या गोष्टी बोलतो." आणि मग मामाला सांगतो, की "हो, ही पायाळू आहे." तर मित्रांनो, मामा सांगतात, की मग बरोबर. पायाळू माणसाला ह्या सगळ्या निगेटिव्ह शक्ती दिसतात किंवा त्या त्यांच्या जवळपास येतात. तर तो नंतर मामा त्यांना सांगतात, की "मी एक ह्या गोष्टीपासून बाजूला राहण्यासाठी तिला नामस्मरण किंवा अध्यात्माकडे तू थोडंसं वळव." थोडंसं नामजप किंवा कोणाच्याही देवाचं नामजप तिला करू देत किंवा जपमाळ करू देत. थोड्याशा आध्यात्मिक काही पुस्तकं असतात ती तिला वाचू देत. म्हणजे ह्या गोष्टींपासून ती थोडीशी दूर जाईल किंवा ते पॉझिटिव्ह एनर्जी तिच्यामध्ये तयार होईल आणि या निगेटिव्ह गोष्टी मग निगेटिव्ह ज्या एनर्जी आहेत त्या बाजूला होतील. असं त्यांना ते मामा सुजयला सांगतात आणि मित्रांनो मग काही दिवसांनी मग सुजय तिला सांगतो, की नामस्मरणामध्ये तिला ती जपमाळ वगैरे आणून देतो. काही देवादिकांच्या ग्रंथ, पुस्तकं तिला आणून देतो आणि तिला वाचायला लावतो. आणि मित्रांनो मग पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ती अक्षरशः ना पूर्णतः नॉर्मल होते आणि मग रूटीनप्रमाणे तिचं सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि त्यानंतर मात्र तिला ह्या गोष्टी सहजासहजी त्यानंतर दिसलेल्या नाहीत. तर मित्रांनो असा हा सुजयने तिच्या बायकोच्या बाबतीमध्ये आलेला अनुभव मला सांगितला होता. तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खरंच असं असतं का मित्रांनो? तुम्हाला काही अनुभव असतील का? किंवा तुम्हाला असं माहीत आहे का पायाळू माणसांना भूतगीतं दिसतात किंवा निगेटिव्ह एनर्जी असतात त्या दिसतात. असं जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो चॅनलवर आज आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे इथून पुढच्या भयानक गोष्टी तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. मित्रांनो आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून रजा घेतो. धन्यवाद.